काय क्वेश्चन आहे बघा. 2 masses of the 2 bodies are measured to be. 2 masses आहेत की मी याला लिहिताना असं लिहितो बघा, a प्लस मायनस डेल्टा a. ओके, दुसरा मास आहे b प्लस मायनस डेल्टा b. हे 2 मासेस दिलेत व्हॅल्यू. व्हॉट इज द टोटल मास ऑफ दी, काय म्हटलेलं 2, म्हणजे टोटल मास किती आहे या दोघांचं आणि त्याचं एरर किती आहे. सरळ सरळ आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बाबांनो. मला सरळ सांगा याच्यावरून आपण काय लिहिता येईल बघा. या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे कोण सांगेल. a ची यस 15.7. पहिला ते डिफरन्शिएट करून टाकू. प्लस मायनस डेल्टा a ची व्हॅल्यू किती 0.2. ती पण कशी असणार आहे प्लस मायनस. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती 27.3. तर तसंच प्लस मायनस डेल्टा बी ची व्हॅल्यू काय एवढं फक्त आपण त्याला वेगळंच करूया, म्हणजे एकदम सोप्या मेथड मध्ये जाता येईल. कसं सरळ सरळ माहिती आहे ना. पहिली सिच्युएशन सोडू, z बरोबर a प्लस b, डायरेक्ट ऍडिशन करू. z बरोबर a किती 15.7 प्लस 27.3 किती येतं बघा. हे 7 आणि 3 10, हाताला 1 28 झालं. 28 मध्ये 10 मिक्स केले 38, 38 आणि 5 43, 43.0 kg. तुम्हाला समजलं का मी काय केले. राऊंड फिगर कॅल्क्युलेशन करायचं. म्हातारे लोक करतात का आपल्या गावाकडं. हे 7 आणि 3 10, 1 राहिलं त्याला 28 केलं, 28 ला 10 टाकलं 38 झालं. कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. वरचं 5 राहिलं, 5 त्याच्यात टाकलं, 2 टाकले की 40 होतं, राहिलं 3 43 झालं. संपलं. कॅल्क्युलेट कसं फटाफट फटाफट. हा, प्लस मायनस डेल्टा झेड कसं करायचं. डेल्टा झेड प्लस मायनस डेल्टा ए प्लस प्लस मायनस डेल्टा बी करून टाकू. याला यांचं प्लस मायनस कॉमन करून उडवून घेऊ कॉमन. मग यांना सरळ सरळ डेल्टा होते सर. हा, प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ओके, हे प्लस मायनस दोघांना आपण इथं बस म्हणू कॉमन. हा, इथं आता प्लस मायनस बोला डेल्टा ए कुठं आहे सापडते का बघा. 0.2 0.2 प्लस प्लस हा 0.3. तर झालं किती सांगा हे 0.5. आता ह्याला आपण कम्प्लीट लिहूया. कसं फायनल आन्सर रिक्वायर्ड आहे ना. झेड प्लस मायनस डेल्टा झेड काय लिहिणार 43.0 प्लस मायनस 0.5 kg. kg हे काय त्याचं SI युनिट आहे. हे झालं त्याचं टोटल मास. हे झालं काय त्याचं टोटल मास. मग अशी म्हणलं एखाद्याने सर आम्हाला डायरेक्ट ऍड करायचं आहे. सरळ सरळ एका खाली एक लेजर मग असे करून दिले मी आणि डायरेक्ट त्याचे इक्वल टूला लिहून टाकायचं. समजतंय काही अडचण आहे. डायरेक्ट ऍडिशन आहे आपल्याला.